ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आता झालं की हाऊसिंग फॉर ऑल, पण हाऊसिंग फॉर ऑलमध्ये BPT लँडच्या बद्दल काहीच नाही. हाऊसिंग फॉर लँडबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे असलेले रिचर्डसन कुडेसन या गव्हर्नमेंटबद्दल काहीच नाही. सॉल्ट प्लॅन लँडवरती केलं तुम्ही करतायत त्याच्यात काहीच नाही. रेल्वेचे लँड्स आहेत, MTNLचे लँड्स आहेत त्याच्यातलं धोरण नाही. ठीक आहे, आम्ही समजू शकतो तुम्हाला महायुती टिकवायची आहे, मुंबईतली लगेच उद्या आचारसंहिता व्हायची आहे, पाहिजे तसे जे घोषणा करायचे आहेत त्याचा डोका कुठे पाय कुठे. मी माननीय मंत्री महोदयांचा नक्कीच यासाठी आभार मानेन की 20,000 लोकांना ओसी मिळावं म्हणून मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून घेऊन वारंवार तुम्ही मांडलेला आहात. पण आज त्याला नोटिफिकेशन आलेली आहे. पण सभापती महोदय, हे नोटिफिकेशन येत असताना त्या 20,000 लोक भाडेकरू आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे. पण ते 20,000 डेव्हलपर आहेत ज्यांनी लोकांची फसवणूक केली त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? मग कुठेतरी त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे चाललंय का सभापती महोदय? आज एअर फनल बद्दल पण जे तुम्ही म्हणता, नक्कीच तुम्ही TDRचा तुम्ही त्याच्यामध्ये भेट देणार आहात. पण हे जर एअरपोर्ट ऑथॉरिटीचे आता कोणाकडे एअरपोर्ट आहे, त्याला कोणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे, एअरपोर्ट कोणाच्या ताब्यामध्ये आणि TDR तुम्ही देणार आहात. पण आता तुम्ही धारावीमध्ये निर्णय घेतलं की TDR त्यांना तिकडे धारावीचा विचारल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्याकडे कुठे TDR वापरता येणार नाही. TDR जर घ्यायचं असेल तर ते धारावीमधली पहिली प्रायोरिटी तुम्हाला द्यावी लागेल, तरच तुम्ही घ्यावं लागणार आहे. मग हे एअर कॅपिंगचं केलेलं आहे आणि म्हणून हे एअर फनलमध्ये पण देखील निर्णय घेत असताना हा धोका देखील मी आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. क्लस्टर धोरण केलं, स्वागत करतोय. SRAJ मध्ये तुम्ही अभय योजना दिली, ठीक आहे. निवडणूक आहे, तुम्हाला लोकांसमोर जायचं आहे, लोकांना तुम्ही आकर्षित करायचं आहे, काही हरकत नाही. सभापती महोदय, सेंच्युरी मिल सारख्या मिलमध्ये सुनीलजी इकडे आहेत, माझ्याकडे आहेत, गव्हर्नमेंटकडे ती जमीन ताब्यामध्ये मिळाली, लीजची जमीन. माननीय उच्च न्यायालयांकडे विषय झाला, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन ती जागा महानगरपालिकेला दिली. आज महानगरपालिका ॲज इट इज बेसिसवरती ते लीज रिन्युअल करण्याचा प्रयत्न होतोय. का नाही महानगरपालिकेने स्वतः ताब्यात घेऊन रिडेव्हलप करायला पाहिजे? पण काही डोळ्यासमोर ठेवलेले आहेत त्यांनी, तुम्हाला मला सांगायची गरज नाही काय ठराविक लोकांनी. आणि अशी निविदा काढून घेऊन परत ती लीज वाढवण्याचं काम चाललेलं आहे आणि कुठच्या तरी बिल्डराच्या घशात घालून घेऊन ते सर्वसामान्य भाडेकरूंना वंचित करण्याचं काम चाललेलं आहे. सभापती महोदय, श्रम साफल्याची योजनेची चर्चा होती. आज आपण कित्येक वारंवार राज्याचे मुख्यमंत्री बोललेत, परंतु ते श्रम साफल्य तर झालं नाही. तुम्ही आता पॉलिसी करतायत, पण त्या पॉलिसीमध्ये ह्यांना अंतर्भूत कधी करणार आहात? त्यांना हक्काची घरं कधी देणार आहात? तुम्ही फक्त DCR मध्ये बदल आणतायत, पण त्यांचा जी मूळ मागणी आहे की बा तुमचं रिडेव्हलपमेंट जिकडे होत आहेत तिकडे तुम्ही आम्हाला द्या ना. आज आमच्या मुंबई शहरामध्ये आमच्या इकडे 33/9 प्रमाणे अर्थरोड नाक्यामध्ये मेघनगरसारखं नगर आहे, रामदेवसारखं नगर आहेत, आता कामगार नगरच्या बाजूला आहेत. तिकडे या सर्व जे असलेल्या चाळी किंवा महानगरपालिकेचे असलेल्या स्टाफ क्वार्टर ह्याला अंतर्भूत करण्याचं काम झालेलं आहे आणि ते स्टाफ क्वार्टर परत महानगरपालिका घेऊन दुसऱ्या स्टाफला देणार आहेत. मग मूलभूत तिकडचा असलेला भाडेकरू हा कुठे जाणार आहे? आणि म्हणून सभापती महोदय, निर्णय घेत असताना घोषणा खूप दिसत आहेत, परंतु या घोषणेमध्ये ग्रीन TDR कुठे कोणासाठी चाललं आहे, NDZ कोणासाठी चाललेलं आहे, PAPची योजना कशासाठी आणली गेलेली आहे, 79B आतापर्यंत घेतलेला निर्णय माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण आपली आपली बाजू मांडणं गरजेचं होतं, ते दुर्दैवाने होत नाही. अशा वेळी ज्यावेळी घोषणाचा पाऊस होतो सभापती महोदय, त्यावेळी या शंका निर्माण होतात. शेवटचा मुद्दा कामगारांच्या बाबतीत पडला सभापती महोदय. एका बाजूला शेतकरी आणि कष्टकरी आहे, पण दुसऱ्या बाजूला जर कामगार आहेत तर त्याला जर या नवीन कायद्याच्या अंतर्गत जर अंतर्भूत करण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर आपण नेमकं कुठेच्या दिशेने चाललेले आहेत? एका बाजूला कामगारांच्या कायद्याच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि नवीन कायदे आणायचं, आणि दुसऱ्या बाजूला जिकडे मान्यताप्राप्त संघटना आहे तिकडे काहीतरी गुंडांना हाताशी धरून आपण युनियन घुसवण्याचा प्रयत्न करायचं. हा काय न्याय चाललाय सभापती महोदय? सभापती महोदय, पेप्सीसारखी कंपनी ज्याचा सर्वात जास्त मोठा खप या मुंबई शहरामध्ये, माऊळसारख्या गावामध्ये तीच कंपनी बंद करते आणि सरकार त्याला मान्यता देण्याचं जर काम करत असेल तर ते मला वाटते अयोग्य होणार आहे आणि म्हणून त्याला मान्यता देता कामा नाही. तशीच परिस्थिती जसं सुपरमॅक्सचा कामगारांचा आहे, गेल्या अनेक दिवसापासून तो कारखाना बंद आहे. मग एका बाजूला आम्ही रोजगार निर्मिती करतो, एका बाजूला आम्ही नवीन उद्योग आणतो. सेमीकंडक्टर सारखा असलेला देखील आता इतर राज्यांमध्ये गेलेला आहे, तिकडे आपण रोजगार वाचू शकलो नाही. पण असलेला रोजगार देखील आपल्याला वाचवण्याची भूमिका घेता आली असती, तीही दुर्दैवाने होत नाही. आणि म्हणून सभापती महोदय, अनेक विषयांवरती आपल्याला बोलता येईल,
परंतु ह्या सर्व विषयावरती बघत असताना आज राज्य सरकार कुठच्या दिशेने चाललं आहे, कुठच्या विचाराने चाललं आहे, हे ह्याच्यातून अंतर्भूत होतो. आणि म्हणून आता राज्य सरकारने केलं पाहिजे, नाहीतर खाली तर आम्हाला बोलायची गरज नाही. सुधीर भाऊ बोललेत, काय बोललेत तुम्हाला माहीत आहे. छल करोगे तो छल मिलेगा, छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. धन्यवाद सभापती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.